अपात्र शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येते। मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली।